45+ उपविजेते आहेत प्रताप भांबळे चिखली. महिला खुला गट आणि विजेते तयार राहतील. मला असं वाटतं शेगाव आहेत कल्पना खैरे मेहकर बॅडमिंटन सिंगल महिला खुला गट उपविजेत्या आणि विजेते आहेत सुषमा खेडकर शेगाव. बॅडमिंटन सिंगल महिला 45+ उपविजेत्या ज्योती समाधान इंगळे मोताळा. टाळ्या फक्त मोताळ्यावालेच वाजवत आहेत का? शेवटी आपण बुलढाणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहोत, त्याचा सराव आतापासून करूया. आणि यातच विजेतेपद ज्यांनी पटकावलंय त्या आहेत पंचायत समिती मलकापूर येथील रंजना राजपूत बॅडमिंटन सिंगल महिला 45+. दुहेरी खुला उपविजेते अमोल प्रकाश पाटील संध्या वसंतराव. अच्छा जोडी आहे का? बॅडमिंटन मिश्र दुहेरी खेळात तर जोडी आहे, आयुष्याचे सुद्धा साथीदार जोडीदार ते आहेत अमोल प्रकाश पाटील आणि संध्या वसंतराव भटकर. प्रॅक्टिस छान केली आहे यांनी. विजेते आहेत संतोष सावंत आणि सुषमा खेडकर शेगाव. बॅडमिंटन मिश्र दुहेरी खुला संतोष सावंत आणि सुषमा खेडकर शेगाव. बॅडमिंटन मिश्र दुहेरी 45+ उपविजेते प्रदीप गायकवाड आणि ज्योती समाधान इंगळे मोताळा. ही सुद्धा जोडी. बॅडमिंटन मिश्र दुहेरी प्रदीप गायकवाड आणि ज्योती समाधान इंगळे या जोड गोळीला मिळतोय उपविजेते पद. आणि विजेते आहेत संजय बालकिशोर इंगळे. यानंतर आपली स्पर्धा धावणे 4x100 पुरुष. उपविजेते आहेत अब्दुल गणी, अमजद खान, युसुफ अली खान, सोहेल अहमद, सईद अहमद, प्रफुल्ल योगीराज इंगोले, किल खान, वसीम खान, लियाकत अली खान, नासिर खान, लतीफ खान, शेख फैजान, शेख सलीम. रनिंग 4x100 रिले. धावणे 4x100 रिले महिला. उपविजेते आहेत पंचायत समिती खामगाव येथील संस्कृती सुनील पडघान, कविता रामू कदम, आरती गजानन पवार, कल्पना सूरज सिंग जाधव. आणि या स्पर्धेत विजेते आहेत श्वेता सुभाष वाटोरे, पल्लवी मधुकर निकाळजे, उज्ज्वला राहुल लव्हाळे आणि रेखा काळे चिखली. धावणे 100 मीटर पुरुष. उपविजेते आहेत गजानन घटे शेगाव. धावणे 100 मीटर. धावणे 100 मीटर महिला तयार राहतील. उपविजेत्या प्रियंका निंबाळकर मोताळा,
खेडकर शेगाव धावणे 100 मीटर महिला. धावणे 200 मीटर पुरुष. उपविजेते अशोक खरिंग पंचायत समिती. अशोक खटिंग. अरे जळगाव जामोद आहे का कोणी प्रतिनिधी त्याचा? धावणे 200 मीटर गजानन घटे शेगाव आहे का? घटे ऐन वेळेवर लेस बांधतो तू कसा धावला? धावणे 200 मीटर महिला सुलकी चोंगल जळगाव जामोद. या चोंगल मॅडम आणि तुम्ही मागे पडलात. चला यानंतर उज्ज्वला लवाळे चिखली. अरे टाळ्या उन्हावते ना चिखलीवाले. अरे धावत धावत यायचं. बघा आम्ही जर क्रीडा स्पर्धा बघतो कोणी ऑलिम्पिक असो किंवा कोणती वर्ल्ड चॅम्पियन असो, धावणे म्हटलं आणि त्या खेळाडूंना बोलवलं की ते रनिंग करत. धावणे 200 मीटर महिला विजेते आहेत उज्ज्वला लव्हाळे चिखली. धावणे 400 मीटर पुरुष उपविजेते अशोक पाडवी जळगाव जामोद. धावणे 400 मीटर पुरुष. कुठलं आहे? मीटर महिला उपविजेते भारतीय अवचार पुन्हा एकदा मोताळा आहेत पल्लवी मधुकर निकाळजे पंचायत समिती चिखली. धावण्याच्या स्पर्धेत जिंकलाय. मला असं वाटतं त्यांनी तिथून धावत आलं असतं तरी चाललं असतं. उपविजेते पंचायत समिती मोताळा येथील शेख इक्बाल. अच्छा होत आहे आणि खेडे खामगाव. धावणे 1500 मीटर महिला उपविजेते आहेत आशा गवई पंचायत समिती मेहकर. विजेते आहेत सीमा भगवड्या जळगाव जामोद. भालाफेक पुरुष उपविजेते वसीम खान बुलढाणा. पुरुष वसीम जरा. भालाफेक पुरुष विजेते बिलाल अहमद मोताळा. भालाफेक महिला उपविजेत्या सुलतानाबी कलीम खान पंचायत समिती चिखली आणि विजेते आहेत कल्पना माने बुलढाणा. भालाफेक महिला चिखली. गोळाफेक पुरुष उपविजेते मोहम्मद इब्राहिम चिखली आणि विजेते आहेत वसीम खान बुलढाणा. वसीम चल. गोळाफेक महिला उपविजेत्या मीना नागरे देऊळगाव राजा. नागरे मॅडम चला. आणि गोळाफेक महिला विजेते नाव म्हणणार नाही आम्ही, त्यांनी या पटकन पळत. पल्लवी 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 निकाळजे चिखली. पल्लवी पल्लवी. सुरेश वणवे देऊळगाव राजा. उपविजेते सुरेश वणवे देऊळगाव राजा आणि चिखली. थाळीफेक थाळीफेक महिला उपविजेत्या वैशाली धनबार जळगाव जामोद.
खरं तर ही स्पर्धा न वाटता आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं वाटतंय, कारण पवार साहेब इतक्या प्रेमाने आपुलकीने तुम्हाला आवाज देता येईल, चल रे पटकन. त्यामुळे भीती म्हणून काही राहिलेली नाही